नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत उपवासाची बटाट्याची भाजी। यासाठी आपण येथे 4 बटाटे साला काढून पुसून घेतलेले आहेत, शेंगदाणे भाजून त्याचं कूट करून घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत। इथे कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये आपण तेल घालून घेऊयात। या भाजीसाठी थोडंसं जास्त तेल घालायचं आहे। जर कुणाला साबुदाणा आवडत नसेल किंवा चालत नसेल तर ते ही बटाट्याची भाजी उपवासाला करून खाऊ शकतात। खूप छान आणि मस्त लागते। यामध्ये आपण जिरे घालून घेऊयात। जिरे तडतडले की आपण त्यामध्ये हिरवी मिरची घालूया। हिरवी मिरची तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे। मिरची व्यवस्थित फ्राय झालेली आहे। आता आपण यामध्ये किसलेला बटाटा घालूयात। तर बटाटा घेताना तो पाण्यात धुवून व्यवस्थित पिळून नंतरच तेलामध्ये घालायचा आहे, त्यामुळे भाजी जास्त चिकट होणार नाही, नाहीतर भाजी आपली खूप चिकट होईल। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि आता ही भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे। तर ही शिजवायला ठेवल्यानंतर आपल्याला मध्ये मध्ये व्यवस्थित हलवावी लागेल, नाहीतर ते खाली कढईला चिटकून राहील। आता आपण झाकण घालून घेऊयात। आता भाजी शिजलेली आहे, तर आपण सर्व करायला घेऊया। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद।